नळदुर्ग येथे विजयादशमीच्या निमित्तानं अंबाबाई मंदिरात वृक्षारोपण संपन्न। पोलीस निरीक्षक व पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण। नळदुर्ग शहरात रात्री शारदीय नवरात्र महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना दिसून येत आहे। भक्तांचे डोळे टिपवून टाकणारा देखावा करण्यात आला असून दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत आहे। दररोज हजारो भक्त आई अंबाबाई देवीचे दर्शन घेत आहेत। अनेक मंडळी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करत आहेत। अंबाबाई मंदिरात नळदुर्ग येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे आणि मीनाताई ईश्वर नांगरे, ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे, शिवसेनेचे सरदार सिंग ठाकूर, अंबाबाई देवस्थान ट्रस्टीचे सुनील गायकवाड, माजी नगरसेवक विनायक अंगारे, पत्रकार दादासाहेब बनसोडे, पत्रकार मित्र अमर भाळे, नेताजी महाबोली, लहुजी शक्ती सेनेचे शिवाजी गायकवाड, प्रमोद जाधव यांच्या हस्ते मंदिरात वृक्षारोपण करण्यात आले। सुनील गायकवाड यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत व सत्कार केले। अनेक भक्तांनी आई अंबाबाई देवीचे दर्शन घेतले। वटवृक्ष आजच्या काळाची गरज आहे, हे आम्ही लावणार आणि त्याचं संगोपनही करणार असे म्हणत सर्व मान्यवरांच्या हस्ते वेगवेगळी वटवृक्ष या ठिकाणी लावण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते राहुल कुलकर्णी, रवी सुरवसे सहभक्त उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचलन विनायक अंगारे केले। शेवटी आभार प्रमोद जाधव यांनी मानले। नळदुर्ग लाईव्ह न्यूजसाठी दादासाहेब बनसोडे, नळदुर्ग, धाराशिव। रामचंद्रांचं लाभलं। खंडोबा मानूंचा विवाह सोहळा याच नळदुर्गच्या धर्तीवर झाला। याच नळदुर्गमध्ये आई तुळजाभवानीची स्वयंभू मूर्ती या ठिकाणी आहे। याच नळदुर्गमध्ये एक ऐतिहासिक किल्ला आहे। एक नळदुर्ग शहर जर बघितल्यानंतर इतिहास, धर्मशास्त्र, धार्मिक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये या गावाला इतिहास आहे जो पूर्वापारपासून चालत आलेला आहे। आणि फक्त हिंदू मुस्लिमचा बुद्ध विहार महाराष्ट्रामधलं सर्वात सुंदर बुद्ध विहार आहे। तिथं सरकार नानिमाचं सुद्धा या ठिकाणी मंदिर आहे। त्यामुळे हिंदू मुस्लिम असतील किंवा सर्व जाती धर्माच्या लोकांचं एक म्हणजे प्रवासस्थान या ठिकाणी नळदुर्ग आहे। आम्ही या ठिकाणी जबाबदार मानलो मंदिर समितीचं एक खूप वर्षापासून जीर्णोद्धाराचं काम आम्ही या ठिकाणी। आणि तुम्हाला सांगतो साहेब की स्वतः आई तुळजाभवानी आमच्या सगळ्यांच्या अंगामध्ये येऊन हे कार्य पार पाडले। कारण नळदुर्गसारख्या ठिकाणी एवढं भव्य मंदिर उभा राहणं हे काही वर्षापूर्वी अशक्य होतं। पण आम्ही सर्व लोकांनी, नळदुर्गच्या गावकऱ्यांनी, महिलांनी खूप मोठा प्रयत्न केला। ते मंदिराचं जीर्णोद्धार झालं आणि जीर्णोद्धार झाल्यानंतर नुसतं मंदिरच नाही तर नळदुर्गचाच इतिहास पलटून गेला। आज जे लाखो भाविक या ठिकाणी येतात, दर्शन घेतात, एक मन प्रसन्न करणारी जागा आहे। तर आम्ही तेव्हा सांगितलं बोर मारायला चालू केलेला असतो। बघा तुम्ही अंबाबाई देवीच्या बरोबर नदीच्या समोर बोर लागला, तिकडे कुठंच बोर लागला नाही। तिकडे कार्यक्रम मी आई तुळजाभवानीला पुस्तक होऊन देतो। या नवरात्राच्या त्या काळामध्ये पावन पर्वामध्ये मला मंदिर या भवानीच्या मठामध्ये वृक्षारोपण करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी खूप आभारी आहे।